ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची कार एका अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली। जालना शहरातल्या नीलमनगर भागामध्ये ही घटना घडली। गाडी जाळण्याचा जरांगेंच्या समर्थकांचा कट आहे। यापुढे जरांगेंच्या गाड्या जाळल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका असं वाघमारेंनी म्हटलंय। तर घरं जाळायची स्वप्न पाहू नका, अन्यथा तुमच्या घरात कुंकू लावायला माणसं ठेवणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। मी काही जरांगे नाही, मी जमीनदाराचं लेकरू आहे आणि मी ओबीसीचा आवाज कधी दबून देणार नाही। ओबीसीसाठी लढत राहणार। माझी गाडी जाळल्याने माझा आवाज बंद होणार नाही। म्हणजे पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे। माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही। अशा गाड्या मी पुन्हा घेईल। मी कारण की मी जमीनदार असल्यामुळे माझा बाप मला गाडी घेऊन देईल, माझे वडील मला गाडी घेऊन देतील, परंतु असे कृत्य करणं योग्य नाही। आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगेच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगेचे घरं जाळायला तर चालेल का? आपण असले हिजडे धंदे करतच नाहीत। कोणाच्या गाड्या जाळण, कोणाच्या पाठीमागून वार कर, काय करायचं ना? अस्सल मराठ्यांची अवलाद आहे, समोरासमोर करतो काय करायचं ती, मागा फागा नाही। आणि माझ्या घरापर्यंत ते स्वप्न बघू बी नका। मीठ भाकरी चटणी खा, हो ते कोणी असलं तरी। कुकू लावायला माणूस नाही फुटत नाही, कुकू लावायला मराठींची अवलाद आहे आमची। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।